आवाज जनतेचा। दिनांक 2 डिसेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या बांधवांनी तहसीलदार मालेगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे राजकीय आणि सामाजिक वैमनस्यातून अपहरण करण्यात आले होते। एवढंच नाही तर या घटनेतील आरोपींनी मानवतेला काळिमापासून अपहरण केलेल्या सरपंच देशमुख यांना निंदनीय कृत्य करून बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत त्यांचा खून झाला। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची प्रतिमा मलिन करण्याचं कृत्य घडलंय। या घटनेतील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी राजकीय आश्रयानं आर्थिक उलाढालीच्या भरोशावर हे अपहरण करून खून केला आणि कायदा आणि सुव्यवस्था खिळखिळी करून टाकली। या महाराष्ट्रातील जनता न्याय समता बंधुतेचा संदेश देणारे फुले शाहू आंबेडकर शिवरायांच्या महाराष्ट्रात घडलेली घटना ही समाज मन खिन्न करणारी घटना आहे। तसेच परभणी येथील पोलीस अत्याचारात बळी पडलेला स्वर्गवासी सोमनाथ सूर्यवंशी यालाही न्याय मिळाला हवा आणि झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो असं निवेदन करता मराठा सकल समाजाच्या वतीनं भावना व्यक्त करण्यात आल्या। या दोन्ही व्यक्तींना न्याय मिळावा हीच सकल मराठा समाजाच्या वतीनं शासनाला निवेदनातून विनंती आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव वारू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।